नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सोबतच कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण 26, 27 आणि 28 जूनचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे 30 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपला पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार वर्ष 2025 मध्ये जहाजांचा पुनर्वापर करणारा जगातील अव्वल क्रमांकाचा देश कोणता ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत, ऑप्शन बी. दुसरा प्रश्न बघूया. भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली समजून घेण्यासाठी नुकतीच नेदरलँडची राणी मॅक्झिमा यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भेट दिली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई, ऑप्शन सी. तिसरा प्रश्न, 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच मिफ मध्ये खालीलपैकी कोणत्या पोलिश माहितीपटाचा सर्वोच्च गोल्डन कॉच पुरस्कार त्याला मिळालेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिल्वर. सिल्वर या चित्रपटाचं नाव आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न, नुकतीच 23 जून रोजी 16वी ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. पाचवा प्रश्न बघूया. 24 जून 1967 रोजी संबंधित कायदा लागू झाल्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 24 जून रोजी कोणता महत्वाचा दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पासपोर्ट सेवा दिवस, ऑप्शन ए. सहावा प्रश्न, देशभरातील किती युवा नेतृत्वाखालील स्टार्टअप्सनी युथ को लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज 2026 ची 8वी आवृत्ती जिंकली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 6 स्टार्टअप्स. सातवा प्रश्न, माजी खासदार नवाब रेबिया यांनी व्हीआयपी संस्कृतीवर भाष्य करणारे खालीलपैकी कोणते नवीन पुस्तक लिहिले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे व्हीआयपी कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी. खूप महत्वाचं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 8, ऑपरेशन सिंदूर मधील शहीद 6 जवानांची नावे नवी दिल्ली येथील नॅशनल वॉर मेमोरियल च्या कोणत्या विशिष्ट भिंतीवर कोरण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे त्याग चक्राची 3D भिंत, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 9, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राबवण्यात आलेल्या खालीलपैकी कोणत्या लष्करी मोहिमेत शहीद झालेल्या 6 जवानांची नावे सरकारने पहिल्यांदाच अधिकृतपणे जाहीर केली आहे? तर हे आहेत ऑपरेशन सिंदूर. कशाही प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 10, भारताने जून 2026 मध्ये ऑपरेशन अमिस्तात अंतर्गत कोणत्या देशातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी तात्काळ मदत सामग्री आणि मदत पथके रवाना केली आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेनेझुएला, ऑप्शन ए. तर 11वा प्रश्न, जून 2026 मध्ये व्हेनेझुएला मधील भीषण भूकंपग्रस्तांना तातडीची वैद्यकीय आणि मानवतावादी मदत पाठवण्यासाठी भारताने खालीलपैकी कोणते विशेष ऑपरेशन सुरू केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, ऑपरेशन अमिस्तात. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. भूकंपग्रस्तासाठी भारताचे ऑपरेशन अमिस्तात संकट समयी भारताचा व्हेनेझुएलाला मदतीचा हात. तर आपल्याला माहितच आहे व्हेनेझुएला या देशामध्ये काल परवाच मोठा भूकंप झालेला आहे आणि या भूकंपामध्ये बऱ्याच लोकांचा जीव त्यांना गमवावा लागलेला आहे. बरेच लोक गंभीर जखमी झालेले आहे आणि अनेक लोक बेपत्ता आहे. तर यासाठी भारताने आपल्या देशाने मदत केलेली आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारत व्हेनेझुएलाला औषधे, अन्नपदार्थ, तंबू आणि इतर आवश्यक आपत्कालीन मानवतावादी मदत करत आहेत. तर ऑपरेशन अमिस्तात, तर अमिस्तात या शब्दाचा अर्थ स्पॅनिश भाषेमध्ये मैत्री असा होतो, फ्रेंडशिप. तर ऑपरेशन फ्रेंडशिप हे आहे. विशेष मोहीम जून 2026 मध्ये व्हेनेझुएला या देशात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर, जे की मी आताच सांगितलं, ऑपरेशन अमिस्तात सुरू केलेलं आहे. 12वा प्रश्न बघूया. देशातील
सर्वोच्च अंतर्गत गुप्तचर संस्था असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या म्हणजेच आयबीच्या नवीन संचालकपदी खालीलपैकी कोणत्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन आहे ते डॉक्टर महेश दीक्षित, विश्वास नांगरे पाटील, सदानंद दाते, फणसळकर. विवेक फणसळकर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर महेश दीक्षित. प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने वरिष्ठ IPS अधिकारी डॉक्टर महेश दीक्षित यांची खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे? ऑप्शन आहेत रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंग, CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो, आणि NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्था. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी IB इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी संचालकपदी डॉक्टर महेश दीक्षित यांची निवड केलेली आहे. 14वा प्रश्न बघा. नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत हस्तांतरण नुकतेच खालीलपैकी कोणत्या खाजगी क्षेत्रातील पायाभूत सुविधा कंपनीकडे करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे GMR कंपनी, ऑप्शन बी. 15वा प्रश्न. नागपुरातील कोणत्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन आणि संचालन नुकतेच अधिकृतपणे GMR कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑप्शन बी. 16वा प्रश्न. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या पणन महासंघ नुकत्याच झालेले निवडीत उपाध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राहुल काकडे, ऑप्शन ए. 16वा प्रश्न. 17वा प्रश्न. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्याच म्हणजेच पणन महासंघाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची बिनविरोध व सर्वानुमते निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित दिलीप निकम, ऑप्शन बी. तर महत्वाची माहिती बघा. रोहित निकम अध्यक्ष तर राहुल काकडे उपाध्यक्ष झालेले आहे. पणन महासंघ ही राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी विक्री आणि विपणन क्षेत्रातील सर्वोच्च सहकारी संस्था आहे. उपाध्यक्षपद महासंघाच्या उपाध्यक्षपदी राहुल काकडे बिनविरोध आलेले आपण बघितलं. अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर कोणत्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून हे निवडले गेले आहेत? महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या ठिकाणी. ठीक आहे. कोण? दिलीप निकम आणि उपाध्यक्ष राहुल काकडे. प्रश्न क्रमांक 18. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ परिसराला देशातील कोणत्या सर्वात मोठ्या आणि आधुनिक पायाभूत सुविधा विकासाचे प्रमुख केंद्र बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एकात्मिक एअरपोर्ट सिटी, इंटिग्रेटेड एअरपोर्ट सिटी. 19वा प्रश्न. देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक एअरपोर्ट सिटी विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून खालीलपैकी कोणता विमानतळ परिसर विकसित केला जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ परिसर, ऑप्शन बी. महत्वाची माहिती. पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी झेप, आर्थिक चालना, हा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार, रोजगार निर्मिती आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी गेम चेंजर ठरेल. एकात्मिक विकास या प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर जागतिक दर्जाच्या व्यावसायिक आणि निवासी लॉजिस्टिक सुविधांनी सज्ज केला जाईल. भव्य प्रकल्प. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ परिसर हा देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक एअरपोर्ट सिटी विकासाचे प्रमुख केंद्र बनणार आहे. 20वा प्रश्न. 20वा प्रश्न. वर्ष 1975 मध्ये ज्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संविधान हत्या दिवस पाळला जातो त्या काळात देशात आणीबाणी लागू करणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान खालीलपैकी कोण होत्या? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इंदिरा गांधी, ऑप्शन ए. केंद्र सरकारने 25 जून 1975 रोजी देशात लागू करण्यात आलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी संविधान हत्या दिवस. प्रश्न क्रमांक 22. राजस्थान सरकारने लग्न पत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख स्पष्टपणे नमूद करण्याचा नवीन नियम खालीलपैकी कोणत्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी लागू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे साहजिकच बालविवाह. 23वा प्रश्न बघूया.
बालविवाह रोखण्यासाठी वधू आणि वराची जन्मतारीख लग्नपत्रिकेवर नमूद करणे अनिवार्य करणारा नियम नुकताच कोणत्या राज्य सरकारने केलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान. तर याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. लग्नपत्रिकेवर वधू वराची जन्मतारीख नमूद करणे अनिवार्य आहे, कारण छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. प्रश्न क्रमांक 24, 2001 च्या बॅचच्या कोणत्या ज्येष्ठ सनदी अधिकारी 24 जून 2026 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार त्यांनी स्वीकारलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्राजक्ता वर्मा लवंगारे, ऑप्शन बी. 25वा प्रश्न, मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक चंद्रकांत काळे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार. 26वा प्रश्न, आर्थिक सुरक्षा आणि विम्याचे महत्त्व याविषयी सामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जून रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, आंतरराष्ट्रीय विमा जागृती दिन. प्रश्न क्रमांक 27, जागतिक आर्थिक वाढीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी युनायटेड नेशननी दरवर्षी 27 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून घोषित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन म्हणजेच MSME डे, ऑप्शन बी. 28वा प्रश्न, जगभरातील छळ आणि अत्याचाराचा बळी पडलेल्या पीडितांना पाठिंबा देण्यासाठी आणि मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राद्वारे 26 जून हा कोणता दिवस म्हणून पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अत्याचार पीडित समर्थन दिन, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 29, अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी याविरुद्ध जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी 26 जून रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन, ऑप्शन ए. 30वा प्रश्न, जागतिक अर्थव्यवस्थेत आणि सागरी व्यापारात खलाशांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 25 जून रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक खलाशी दिन. तर मित्रांनो, हे होते महत्वाचे 26, 27 आणि 28 जूनच्या संदर्भातले महत्वाचे 3 प्रश्न चालू घडामोडीचे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत YouTube, Instagram, Telegram आणि Facebook सोबत जोडले जा. मोफत PDF आणि सराव चाचणी मिळवा. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.